नमस्कार. नरक चतुर्दशी म्हटलं की अभ्यंग स्नान हा आपल्या परंपरेचा अविभाज्य भाग आहे. अभ्यंग म्हणजे फक्त स्नान नाही, खरं बघितलं तर ती एक योगिक साधना आहे ज्यात शरीर, प्राण आणि मन याचं सुंदर संतुलन साधलं जातं. चरक संहितेच्या सूत्रस्थानात म्हटलंय, अभ्यंगम आचरत नित्यंस जराश्रमवात दृष्टी प्रसाद पुष्टया सुवर्णत्वम तनुते. म्हणजे जो दररोज अभ्यंग करतो त्याला जरा म्हणजे वृद्धत्व, श्रम म्हणजे थकवा आणि वात म्हणजे वातदोषापासून तो मुक्त होतो. तसेच त्याची दृष्टी सुधारते, आरोग्य प्राप्त होते आणि त्याचं तेजही उजाळतं. आयुर्वेदामध्ये तेलही आपल्या प्रकृतीप्रमाणे निवडा असं सांगितलंय. जसं वात प्रकृतीसाठी तिळाचं तेल, पित्त प्रकृतीसाठी नारळाचं तेल आणि कफ प्रवृत्तीसाठी मोहरीचं तेल उत्तम सांगितलंय. योग सांगतो शरीरम साधनम योगस्य, अर्थात शरीर हे योगाचं साधन आहे आणि अभ्यंग या साधनाची काळजी घेणे, आपला प्राणप्रवाह संतुलित ठेवणे आणि मन स्थिर ठेवणे. म्हणून या नरक चतुर्दशीला अभ्यंग करणे म्हणजे फक्त तेल स्नान नाही, तर ते योग ऑफ टच आहे, म्हणजेच स्पर्शातून योग साधना आहे. तर या नरक चतुर्दशीला अभ्यंग स्नान करूया, शरीरासाठी, मन आणि आत्म्यासाठी योगाभ्यास करूया आणि खरा आरोग्य आणि आनंद प्राप्त करूया. शुभ दीपावली. हरिओम. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू.